भीषण महर्षी म्हणतात अटकपूर्व जमानत साठी की फिरून राहिले. जळगाव जिल्ह्यातली घटना आली आजच. किती कोटी रुपयाचा घपला, पण आपल्याला त्याचं काही करा नाही लागत. आपल्याला आपले गुरुदेव मांडायचे आहे. कोणते? दादासाहेब काळमेघ साहेब. ज्या माणसानं जीवनभर श्रम कमवा आणि शिका हा तरुणांना, हा विद्यार्थ्यांना संदेश दिला. कमवा आणि शिका. स्वतः वसतिगृहामध्ये मेहनत कष्ट अतिशय त्यांच्या हृदयाला लागले होते भाऊ. नाही तर आज आम्ही पाहतो, एक मला उदाहरण आठवलं. एका विहिरीजवळ एक व्यक्ती बसून होता. एक श्रीमंताचं पोट्ट आलं. त्या विहिरीवाल्याने म्हणे पाणी खींच और मुझे पिला. तो विहिरी जवळ बसणारा म्हणे मैं पिलाता नहीं, तू पिला. मैं बोले शहजादा हूँ, मैं राजा का लड़का हूँ, मैं खींचता नहीं, तू खींच के पानी पिला. तो म्हणे मैं खींचता नहीं. मग दुसरा तिथं आला. तू मुझे पानी खींच के दे, मुझे प्यास लगी. तो म्हणे मैं पिलाता नहीं. तो म्हणे अरे मैं अमीर ज्यादा हूँ. तो एक जन म्हणे मैं शहजादा हूँ, पानी पिला. बोले तू अमीर ज्यादा रहे कि शह ज्यादा रहे? मैं हराम ज्यादा हूँ. तुमच्या लक्षात आलं काय? दादासाहेब कष्ट करणारे होते, वसतिगृहामध्ये झटणारे होते. आणि दादासाहेबासोबत त्यांच्या पत्नी, विद्यार्थ्यांना घरी जीव घालणारे विद्यापीठाचे कुलगुरू, त्यावेळेस प्राध्यापक होते. म्हणून बाबू त्यांची 29वी पुण्यतिथी होऊन राहिली. लक्षात घ्या. आपला पोरगा, मी तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही सर्व सज्जन लोक, नाही तर अखजीच्या दिवशी इतर पित्तर जीव घालतात ना, त्या दिवशी बापाचा फोटो काढते आणि कपड्यानं पुसून टाकते. नाही तर त्या कपड्याच्या समोर, त्या फोटोच्या समोर कुठं अगरबत्ती नाही ना काहीच नाही. आणि जिसको हमने देखा नहीं उसको खुदा कहते हैं. जिसको हमने देखा ही नहीं उसको खुदा कहते हैं. और जो माँ बाप सामने है उसे हम जुदा करते हैं. त्या अखदीच्या दिवशी काढते, बापाले नैवेद्य दाखवते. डबल मग वर्षभर 364 दिवस त्याचं नावही घेत नाही. मग अशी मायबापाची पोझिशन आहे. आजच्या लोकमत मध्ये तुम्ही वाचून घ्या. मुलानं आपल्या आईले मारून टाकलं. मुलानं आपल्या आईले मारून टाकलं. आता यावरून तुम्ही अंदाज लावा किती बिकट परिस्थिती आहे. आणि म्हणून दादा नेहमी तुकडोजी महाराजाचा विचार, गाडगे बाबाचा विचार, शिवाजी राजे तुकोबाच्या कीर्तनात काऊन जाऊन बसायचे? तुकोबा रायाच्या कीर्तनी विडाबाईंनी बसावं. तुकोबारायाच्या कीर्तनी विडाबाईंनी बसावं. विडाबाईंनी बसावं. सोबत शिवबालांना विडाबाईंनी बसावं. सोबत शिवबाला तुकोबारायाच्या कीर्तनी विडाबाईंनी बसावं. तुकोबारायाच्या कीर्तनी विडाबाईंनी बसावं. विडाबाईंनी बसावं. सोबत शिवबाला विडाबाईंनी बसावं. सोबत शिवबाला. असंच बाबू अमरावती म्हणजे संतांची भूमी. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती जिल्ह्यात, कर्मयोगी गाडगे बाबा अमरावती जिल्ह्यात, कुष्ठरोग्याची सेवा करणारे शिवाजीराव पटवर्धन अमरावती जिल्ह्यात,
असे अनेक उदाहरणं देता येतील बाबा. या अमरावती जिल्ह्याची जादूच आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न ज्याच्या कीर्तनात बसायचे ते गाडगे बाबा. गाडगे बाबाच्या कीर्तनी, गाडगे बाबाच्या कीर्तनी बाबासाहेबांनी बसावं, बाबासाहेबांनी बसावं, काहीतरी झालं असावं. म्हणून बाबू हा कर्मयोगी गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विचारामुळं माझा कार्यक्रम JNU मध्ये झाला. माझा कार्यक्रम व्ही शांतारामनं ऐकला म्हणून पिंजऱ्यातली गोष्ट काढली नाही. आणि व्ही शांतारामजीला कार्यक्रम ऐकण्याकरता, व्ही शांतारामजीला कार्यक्रम ऐकवण्याकरता तो योग 78-79 मध्ये दादासाहेब कार्णिक साहेब